जय महाराष्ट्र. खरं तर विधान भुवन या शब्दाचा जर तुम्ही विग्रह केला तर अर्थ असा होतो की जिथे महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्र्याच्या मुखातून शेवटचा निर्णय येतो, विधान येतं आणि महाराष्ट्राचा विकास होतो, असं मंदिर म्हणजे विधान भुवन. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या मुखातून विकासाचं विजन, विकासाचं विधान येण्याऐवजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या मुखातून महाराष्ट्रासाठीच छपरी भाषा येते, बघून घेईन, महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही. महाराष्ट्राचा अपमान यात कुठे झाला? मुख्यमंत्र्यांना हा विसर पडलाय की तुम्ही राजा नाही आहे, जनता राजे आहे, जनता मुख्यमंत्री आहे. जनतेनं तुम्हाला फक्त मुख्यमंत्र्याचा टॅग लावून नोकर म्हणून तिथे बसवलंय त्या खुर्चीवरती की ही आमची कामं आहेत, आम्हाला पुरवण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही स्वतःला मालक महाराष्ट्राचे समजू नका. आणि तुम्हाला जनतेने टॅक्स रूपाने पैसे दिले, ते 7,000 करोड तुम्ही त्या रोडला लावले, ते पब्लिकचे पैसे, माणसांचे, त्या लोकांचे, मतदारांचे पैसे. मग मतदारांनी, लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारला, तिथे महाराष्ट्राचा अपमान कुठे झाला हो? देवाभाव, तुम्हाला हाच विसर पडला की जनता माझ्यासाठी राजा आहे आणि मी जनतेचा नोकर आहे. ही गोष्टच तुम्ही विसरला. आणि तुम्ही काय म्हणता की महाराष्ट्राचा अपमान झाला? मग मला देवाभावांना प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपावरती जैन लोक येऊन झेंडा लावतात, तेव्हा तुमची दातखिळी बसली होती? तेव्हा नाही महाराष्ट्राचा अपमान झाला? जैन लोक कुठेही उठतात, सुटतात आणि फुटपाथवरती पांढरे पट्टे मारतात, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही? हां, मी विसरलो ना की तुम्ही त्यांना जर बोलला महाराष्ट्राचा अपमान झाला तर तुमचे जे गाईड करणारे महागुरू जे 2 वरती बसलेत ना, ते नाराज होतील ना जैन लोकांना तुम्ही जर बोलला तर. तेव्हा तुम्हाला वाटणार नाही महाराष्ट्राचा अपमान झाला. नीटचे पेपर फुटतात, तेव्हा तुम्हाला वाटत नाही महाराष्ट्राचा अपमान झाला. तुमच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल लोक बोलली की तुम्हाला मिरची लागली की महाराष्ट्राचा अपमान झाला तर सहन केला जाणार नाही. शिक्षकांचे TITचे पेपर फुटले, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नाही झाला. एवढंच सगळं सोडा हो. सगळ्या तुमच्या सत्तेतल्या राजकारण्यांचे फोटो भोंदू अशोक खरात बरोबर मागल्या महिन्यात दिसले, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाला नाही का देवाभाऊ? एवढंच नव्हे तर नसरापूरला चिमुरडीच्या वरती त्या नराधमानं बलात्कार केला, तिचा मृत्यू झाला, तेव्हा तिला भेटण्याऐवजी तुम्ही इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात हसताना, खिदळताना दिसला, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नाही झाला का? दुधात भेसळ होते, औषधात भेसळ होते, तुकाराम मुंडे साहेब धडाधड कारवाई करतायत आणि मुख्यमंत्री शांत, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नाही झाला का? एवढी भेसळ सापडली, महाराष्ट्राचा अपमान नाही झाला का? तुम्हाला तो दिसला नाही का? तेव्हा तुमची दातखिळी बसली. जैन लोकांना बोलण्याची तुमच्याकडे हिंमत नाही आहे. महाराष्ट्रातला एकच टायगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, जैन लोकांना स्पष्ट नजरेत नजर घालून खरं तर त्यांच्यावरती बरसले. जैन लोकांनी माफी मागितली, पण तुम्हाला तेव्हा वाटलं नाही महाराष्ट्राचा अपमान झाला म्हणून. ज्या वेळेला जनता तुम्हाला प्रश्न विचारते त्यावेळेलाच कशी मिरची लागली की महाराष्ट्राचा अपमान सहन करून घेणार नाही. यात कुठे आला महाराष्ट्राचा अपमान? अहो, राम मंदिरात
चोरी झाली, अहो ती चोरीच आहे ना, चोरी चोरीच असते, चोर चोरच असतो. तिथे कसला आलाय धर्म, तिथे कसलं आलंय मंदिर, तिथे काय तो चोरी करण्याचा आखाडा निर्माण करून ठेवलाय का तुम्ही? जनतेनं प्रश्न विचारला की तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात आहे, मध्येच घुसवायचा हिंदू धर्म. अहो धर्म सगळ्यांना कळतो, पण धर्म हा कोणताही धर्म शिकवत नाही आहे. मंदिरामध्ये साठलेल्या त्या कष्टकरू लोकांनी आशीर्वाद मिळण्यासाठी दिलेल्या पैशाचा गैरवापर करून चोरी करा म्हणून असं धर्मानं शिकवलं का देवाभाऊ? तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही आहे का? तेव्हा देशाचा अपमान होत नाही आहे का? नीटची परीक्षा फुटली, आमदार फुटतायत, खासदार फुटतायत, देवाभाव तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाला नाही का? कोणतरी तुमच्या सत्तेतला उठतो आणि डॉक्टर लोकांना फक्त फोन उचलला नाही, रिसीव केला नाही म्हणून येऊन धडाधड मारहाण करतो, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही आहे का? तुमच्याच सत्तेतल्या एका नेत्याने, त्याचा संबंधही नाही, तो खरं तर रस्ते आणि ट्रान्सपोर्ट विभागाचा खरं तर नेता आहे, मंत्री आहे, त्यानं पेट्रोलमध्ये बोलायची काय गरज आहे? देणं ना घेणं, कंदील लावणी येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं, अशी अवस्था झाली आज महाराष्ट्राची. नितीन गडकरींनी त्या पेट्रोलच्या गोष्टीमध्ये बोलायचा संबंधच नाही आहे ना, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाला नाही का देवाभाऊ? एवढ्या मुलींवरती शाळेमध्ये बलात्कार झाला बदलापूरमध्ये, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाला नाही का देवाभाऊ? तुम्हाला फक्त प्रश्न विचारला जनतेने की झाला महाराष्ट्राचा अपमान, आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना, महाराष्ट्रासाठी आहात ना, तिथे बसलेले आमदार खासदार सगळी लोक महाराष्ट्रीयन आहेत ना, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. मग महापुरुषाचे ते शब्द आठवा, मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही गोष्ट तुम्हाला हिंदी बोलताना लक्षात नाही आली, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाला नाही का देवाभाऊ? खरं तर महाराष्ट्राला आता वाटायला लागलंय की हा मुख्यमंत्री देऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. महाराष्ट्र खरं तर तुम्हाला खपवून घेणार नाही 2029ला. लक्षात ठेवा हे वाक्य माझं. तुम्ही महाराष्ट्राला कुत्रासुद्धा विचारत नाही अशी लोक म्हटलाय, तुम्ही महाराष्ट्राला बघून घेऊ ही भाषा वापरली, तर आता महाराष्ट्र ऐकून घेतोय फक्त. 2029ला महाराष्ट्र खरं तर मनात खुणगाट करून बसलाय. तुम्ही काय बघून घेणार, आम्हीच 2029ला बघून घेऊ. हे तुम्ही वाक्य नोट करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा देवाभाऊ. हे मच्छिंद्र महाराज सुतारांचं वाक्य आहे, तुम्ही नोट करून ठेवा. आणि पुन्हा विधान भवनमध्ये विधान करताना विकासाचं विधान व्हावं असं ते मंदिर आहे, याची जाणीव तुम्हाला असू द्या देवाभाऊ. जय महाराष्ट्र.